प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण पाहणार आहोत अखेर आता सखीला काना कोणता लपंडाव खेळतोय हे मात्र नक्कीच तिला समजणार आहे. परंतु त्याचबरोबर तिच्या समोर येणारं धक्कादायक सत्य हे सखीला सरकारसोबत लढायला मदत करू शकेल की यातून सखी पूर्णपणे खचून जाईल हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि त्यामध्ये खुलासे सुद्धा. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आपण पाहतोय सखी कानामुळे खूप जास्त डिस्टर्ब आहे, कारण की आता सणा संपणार आहे ही गोष्ट सखीला जाणवते. तिच्या फोनमध्ये रिमाइंडर रिंग येते आणि त्यानंतर सखीला समजतं कानाला दिलेली 1 महिन्याची मुदत ही आता संपलेली आहे आणि आता आपण काहीच करू शकलेलो नाहीयेत. परंतु सणा आता संपत आहे, कारण की सरकारचं सत्य समोर तर आणखीन आलेलं नाहीये. सरकारला संपूर्णपणे संपवलं नाहीये आणि सणा सुद्धा संपत आहे. आणि ही वेदना आहे की हे सगळं माझ्या मनातला गोंधळ आहे हे सखीलाच कळत नसतं. कारण की प्रेक्षकांना आपण पाहतो की सखी मनापासून कानावर प्रेम करत असते, परंतु काना काहीतरी माझ्यासोबत लपंडाव खेळतोय ही गोष्ट सुद्धा तिला तितकीच जाणवलेली असते. त्यानंतर मात्र आपल्या लक्षात येतं की सखीला एक गोष्ट समजते आणि ती म्हणजे कबीरने कपाटावर एक सुटकेस ठेवलेली असते आणि त्या सुटकेसमध्ये जे काही फोटो होते ते मात्र कबीरने सखीला पाहू दिलेले नसतात आणि ही गोष्ट सखीला आठवते. नक्कीच कबीर माझ्यासोबत काहीतरी लपंडाव खेळतोय आणि हे मला समजू शकतं जेव्हा मी स्वतः ही सुटकेस ओपन करून पाहिल. आता मात्र कबीरने त्यामध्ये फोटो ठेवले आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग होणार आहे. परंतु प्रेक्षकांनो, लेटेस्ट प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे सखीच्या हातामध्ये काही फोटो आहेत आणि ते फोटो मात्र सखीला हादरून सोडतात. कारण की इकडे मात्र सरकारला बऱ्याच गोष्टी सखी आणि कबीरच्या समजल्यात की माझ्या विरुद्ध षडयंत्र यांची सुरू आहेत. माझ्या विरोधात पुरावे यांनी मिळवलेत आणि ते पुरावे कुठे असतील असा सरकार विचार करते, कारण की ते पुरावे माझ्याच रूममध्ये असतील. कारण की या अगोदर सुद्धा सखीने अशी चूक केली होती. जेव्हा स्वयंवर होतं त्यामध्ये जे काही प्रश्न सखी विचारणार असते ती डायरी ही सरकारच्याच रूममध्ये असते आणि आता सुद्धा सखीने असंच काहीसं केलेलं असतं. त्यामुळे सहजच ते सर्व डॉक्युमेंट्स हे आता आपण पाहतो की त्या सरकारच्या हाती पडतात आणि त्यानंतर मात्र सरकार पुन्हा एकदा सखीला चॅलेंज करते. आता मात्र सखी पुन्हा एकदा हरते, परंतु ती पुन्हा सरकारला हरवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की तिच्या समोर येणारं जे धक्कादायक सत्य आहे ते सखीला शांत बसू देणार नाही. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जे डॉक्युमेंट्स जे पुरावे असतात ते मात्र सरकारच्या रूममध्ये आहेत हे सरकारला समजतं आणि ते पुरावे सरकारच्या हाती पण लागतात. त्यानंतर मात्र सखीला असं वाटत असतं की नाही, हे पुरावे जे आहेत ते सेफ आहेत. परंतु त्यानंतर स्वतः सरकार जाऊन सखीसमोर ते पुरावे फाडून टाकते. आता मात्र ते पुरावे कधीच मिळणार नाहीयेत, कारण की सरकार आता सावधगिरीने पुन्हा पाऊल टाकताना दिसून येईल. कारण की आता पुन्हा सरकारचं ब्लड मिळवणं तर अशक्यच आहे आणि त्यानंतर तिचं ब्लड आणि माझ्या आईचं ब्लड हे वेगळं होतं हे दाखवणं सुद्धा खूप अशक्य होऊन जाईल आणि त्यामुळे सखी विचारातच असते. प्रेक्षकांनो, सरकारने हा डाव जिंकलेला असतो. हरलेली पूर्णपणे सरकार ही पुन्हा आता जिंकलेली असते आणि त्यामुळे सरकारचा आत्मविश्वास वाढतो. परंतु इकडे मात्र सखी पूर्णपणे खचून गेलेली असते. परंतु कानाच्या सुटकेसमध्ये जे फोटो सापडतात ते फोटो पाहून मात्र सखी चांगलीच हादरते. कारण की त्या फोटोमध्ये सखीचे वडील असतात आणि तिथे असतात कबीरचे वडील सुद्धा. कारण की जेव्हा सखी घरी गेलेली असते कबीरच्या, तेव्हा तिने त्याच्या वडिलांना पाहिलेलं असतं आणि त्यामुळे सखीच्या लक्षात येतं की या व्यक्तीला मी कुठे पाहिलंय. तर या व्यक्तीला मी पाहिलं होतं ते म्हणजे कबीर किर्लोस्करांच्या घरी, म्हणजे माझ्या वडिलांचा आणि त्यांचा काहीतरी संबंध नक्की असेल असं म्हणत सखी विचार करू लागते. परंतु प्रेक्षकांनो, आता मात्र सखीला या गोष्टींसाठी वेळ नसतो. कारण की तेवढ्यातच मोबाईलवरचा रिमाइंडर वाजतो आणि तिच्या लक्षात येतं की सणा संपणार आहे आणि खरं तर तिच्या मनामध्ये खूप दुःख होतं, तिला वाईट वाटतं. पण आपण पाहतो तरी सुद्धा खूप मी स्ट्रॉंग आहे असं दाखवून मात्र सखी आता बोर्डवर लिहिते की आता सणा संपणार आहे आणि तेवढ्यातच तिथे कबीर येतो. कबीर असं समजत असतो की सखीला काहीच माहित नाहीये. कबीरचं काय सुरू आहे याकडे सखीचं लक्ष नाहीये असं वाटत असतं. परंतु सखीचं बारीक लक्ष हे कबीरवर असतं. जरी तिला समजलं नाहीये की तेजस्विनी कामत जिवंत आहे,
परंतु नक्कीच कबीर माझ्यापासून काहीतरी लपवतोय हा संशय मात्र तिचा तितकाच खरा ठरलेला असतो. आणि त्यामुळे ती विचार करते की या व्यक्तीला मी आता माझ्या गेममध्ये किंवा मला सरकारला संपवायचंय, या सगळ्यांमध्ये मी कबीरला सोबत घेणार नाही आणि मी त्याला इथून जायला सांगणार आहे. माझा आणि त्याचा काहीही संबंध नाहीये, असं मात्र स्वतः सखी ठरवते. आणि तेवढ्यातच तिथे कान्हा येतो आणि तेव्हा मात्र तो म्हणतो की सखी मॅडम, आज मला थोडासा उशीर झाला. आणि तेव्हा सखी त्या बोर्डच्या बाजूला होते आणि तेवढ्यातच आपण पाहतो की तिथे जे लिहिलेलं असतं ते कान्हा वाचतो. कान्हाला खरं तर धक्का बसतो, कारण की सखी हा विचार करेल असं मात्र कान्हाला वाटलेलंच नव्हतं. आणि आपण पाहतो की हे सगळं पाहून मात्र कबीर म्हणतो की सणा संपणार आहे आणि हे असं तुम्ही लिहिलंय सखी मॅडम. आणि तेव्हा सखी म्हणते की हो, तुझ्या लक्षात नसेल परंतु माझ्या सगळं काही लक्षात आहे. सणा आता संपलेला आहे. हे बघ कबीर, जे काही आपल्यामध्ये होतं ते मला कधीच आवडलेलं नाहीये. तू जो लपंडाव खेळला मला तो आवडलाच नव्हता आणि आता सुद्धा तू लपंडाव खेळतोयस. परंतु ठीक आहे, तुला जर मला काही सांगायचं नसेल तर ठीक आहे. मला माहिती आहे की आपल्यामध्ये असं काही राहिलेलंच नाहीये की तू मला प्रत्येक गोष्ट सांगावी. आता मात्र खरं तर कबीरला वाईट वाटत असतं आणि आता कबीर सखीला या सगळ्यांबद्दल सांगू शकेल की नाही हे पाहणे इंटरेस्टिंग होईल. परंतु ज्या गोष्टी आता सखीला मिळालेल्या असतात, जो फोटो सखीला मिळालेला असतो, त्यामुळे सखी शांत बसत नाही. ती कबीरच्या घरी जाते. घरी गेल्यानंतर पुन्हा हॉलमध्ये जो फोटो दिसतो त्या फोटोकडे पाहून पुन्हा तिला प्रश्न पडतात आणि त्यानंतर ती म्हणत असते की माझे वडील आणि हे कबीरचे वडील हे एकाच फोटोमध्ये आहेत. म्हणजे माझ्या वडिलांचा आणि यांचा काय संबंध होता? आणि तेवढ्यातच तिथे मा आलेल्या असतात. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की कबीर किर्लोस्करांच्या घरी तेजस्विनी कामत राहतीये. परंतु तेजस्विनी कामत सुद्धा आता सखीसमोर येणार आहे. आणि हा खरा लपंडाव हा कबीरचा सुरू होता हे मात्र आपण पाहतो की सखीला समजणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांचा मृत्यू आणि कान्हाच्या म्हणजे कबीर किर्लोस्करांच्या वडिलांचा मृत्यू हा त्या मनस्विनीमुळे झालेला आहे. ही धक्कादायक गोष्ट मात्र सखीला समजणार आहे आणि त्यामुळे सखी पुन्हा एकदा कान्हाच्या प्रेमात पडते. कारण की आता सखीला समजलंय की कबीर किर्लोस्करचं सखीच्या आयुष्यात येणं हे म्हणजे काही कबीरचं माझ्यासोबत चुकीचं वागणं नव्हतं. त्याचं एक ध्येय होतं आणि त्या ध्येयासाठीच तो माझ्या सोबत होता आणि त्यानंतर तो खरोखर माझ्यावर प्रेम करतो ही गोष्ट सुद्धा सखीला समजते. आणि त्याच्यामध्ये कोणताही लपंडाव नव्हता किंवा जे काही तो वागलाय ते फक्त त्याच्या वडिलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो माझ्यासोबत वागलेला आहे. म्हणजे सरकारची जवळीक साधण्यासाठी त्याने हा सगळा लपंडाव सुरू केलेला होता ही गोष्ट मात्र आता आपण पाहतो सखीला समजते. प्रेक्षकांनो, त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतं मा मात्र सखीला चांगलंच उत्तर देतात आणि मा म्हणतात की तुझ्या वडिलांचा आणि माझ्या मुलाचा देवदत्त किर्लोस्करांचा खून करणारी ती मनस्विनीच आहे. आमच्या या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी तुझी मावशी आहे आणि तू त्या मावशीला जाऊन विचार की तुझ्या वडिलांचा आणि कबीरच्या वडिलांचा काय संबंध होता. तिने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं, माझ्या मुलाला तिने मारलं आणि त्यामुळे जोपर्यंत तिच्या अस्थींचं विसर्जन होत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलाच्या अस्थीचं विसर्जन करणार नाही. ही धक्कादायक गोष्ट आपण पाहतो की मा बोलून दाखवतात. आता मात्र सखीला सगळं काही समजलेलं आहे. तिला समजतं की यासाठीच कबीर माझ्या आयुष्यात आला होता आणि त्याला त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला घ्यायचा होता आणि हे सगळं मनस्विनीने केलेलं आहे. आता मात्र जी पूर्णपणे खचलेली सखी आहे ती पुन्हा एकदा सरकारला भिडण्यासाठी तयार आहे. आणि प्रेक्षकांनो, सर्वात इंटरेस्टिंग अशी गोष्ट घडते ती म्हणजे मा नेहमी कबीरला याच गोष्टी सांगत असते की तुला तुझ्या वडिलांच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे, तुला सूड घ्यायचा आहे. परंतु कबीरचा खेळ मात्र वेगळा चाललेला असतो आणि यामुळे माझा संताप होत असतो. परंतु आता तोच लपंडाव आता मात्र मा सखीसोबत खेळत असतात. म्हणजे सखीने या सगळ्या गोष्टी कराव्यात, तिच्या वडिलांच्या खुनाचा बदला घ्यावा, जेणेकरून माचा हेतू सुद्धा साध्य होईल. आणि यासाठी मा मात्र सखीपासून सत्य लपवत नाहीत. त्या स्पष्टपणे सखीला संपूर्ण सत्य सांगतात आणि त्यानंतर मात्र सखी हे सगळं ऐकते. त्यानंतर सखीला सुद्धा धक्का बसतो आणि तिला कबीर तेव्हा चुकीचा वाटत नाही, तेव्हा तिला मा सुद्धा चुकीच्या वाटत नाहीत. आणि प्रेक्षकांनो, त्यानंतर मात्र तिथे अपर्णा सुद्धा येते आणि त्यानंतर तिथे येणार आहे तेजस्विनी कामत.
आणि त्यानंतर जेव्हा सखी स्वतः तेजस्विनी कामतला पाहते तेव्हा क्षणभर तिला असं वाटतं की ती सरकार आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर सखी मात्र तेजस्विनी कामतवर धावून जाते. जी गोष्ट कानाने इतके दिवस लपून ठेवली होती की तेजस्विनी कामत जिवंत आहे आणि ती त्यांच्या घरी आहे, ही गोष्ट सुद्धा आता सखीला त्यावेळेस समजणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की मात्र आता सखीचा वापर करून मनस्विनीवर घाव टाकणार आहे आणि तेव्हा कान्हा हा माला पूर्णपणे सपोर्ट करू शकेल का? कारण की कान्हाला असं वाटतं की यामध्ये सखी अडकून पडेल, परंतु मात्र शांत बसत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण सत्य हे आता सखीसमोर मांडलेलं आहे. प्रेक्षकांनो, आता सखी पेटून उठणार की पुन्हा एकदा या सगळ्यांमध्ये गुंतणार, हे पाहणे इंटरेस्टिंग होईल. आणि त्यानंतर तेजस्विनी कामत जिवंत आहे यावर सखीचा विश्वास बसेल की हा सगळा लपंडाव हा माझ्यासोबत खेळला जातोय, असं तिला वाटेल. हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.